पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेले आहे। क्रीडा संकुल इथं प्रक्रियेला सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस यंत्रणा तसंच सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज आहेत। खेड तालुक्यातील प्रत्येक गावात मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाची वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली। प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी। उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुळावा ग्रामपंचायतीचा अजब कारभार समोर आलाय। कामाचा फलक लावणं बंधनकारक असूनही कुठेही कामाचा फलक लावलेला दिसला नाही। विकासाला विरोध नाही, पण नेमका विकास कोणाचा होतोय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। हे काम कोणत्या योजनेच्या निधीमधून आहे, या कामाची एस्टिमेट काय आहे, अशी गुत्तेदार यांना विचारणा केली असता मला काहीही माहिती नाही, आम्ही ब्रासप्रमाणे काम करतो, आमच्याकडे बाकी काही नाही। ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी आम्हाला काम दिले, बाकी आम्हाला काही माहिती नाही अशी उत्तरं देण्यात आली, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गजानन पत्रे यांनी दिली। पाहणी करत असताना खाली सिमेंट रोड आहे, सिमेंट रोडवर गट्टू बसवले जात आहेत, सर्व नाले चोकअप आहेत आणि त्या नाल्याचा अतोनात त्रास नागरिकांना होतोय। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नाले आणि रस्त्याच्या समस्येतून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी इथले नागरिक करतात। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। ही नाली साफ होते का कधी? कधीच होत नाही। आणि काय काय त्रास आहे नालीचा? या पावसाळ्याचं सगळं पाणी आमच्या घरामध्ये येते आणि आता हे उन्हाळा लागला तरी पाणी थांबलेलं आहे, याच्याबद्दल अडवलेलं आहे पाणी लोकांना, त्याच्यामुळे जाऊ देत नाही ते। हे आमच्या घरात पाणी राहते, हे ग्रामपंचायतनं करून द्यायला पाहिजे। करतच नाही, ग्रामपंचायत लक्ष देत नाहीत ना इकडे। बर, लक्ष दिलं नाही, आम्ही किती वेळा सांगितलं तरी हे होत नाही ते। बर ताई, मला सांगा आपला वार्ड नंबर काय आहे? वार्ड नंबर गणपती वार्ड, आणि आपलं नाव काय? मंदाबाई भगवान फाळके। ठीक आहे, धन्यवाद ताई। हा कर्मचारी हा ते कुठली नाली हा ते झाकण बसवायला उपसायला आपल्याला सोपं जाते। हा हा असं त्याचं म्हणणं। आणि हे नाल्या उपसायच्या का हातामध्ये? नाली आता भरल्यावर असं का? पहिलेच पूर्ण पॅक झालेले आहेत। हा हा, मग आम्ही बसवायचं घेतो। तर हे कोणत्या फंडातून आहे? असं का? आणि हे कोण आहे? ठेकेदार कोण आहे? ग्रामसेवक हा, ठेकेदार आहे, ग्रामसेवकांनी दिलं आम्हाला। बरं, इथं बोर्ड बिर्ड दिसायला नाही, किती लाखाचं काम आहे, काय आहे ते? तर ते आता माहित नाही, ते लावतील, आपलं काम झाले ना। असं का? काम झाल्यावर? बरं, कुठून किती मीटर आहे काम? हे तसं काहीच नाही, आपल्या आम्ही फक्त बरासने घेतो। बरासनं तुम्ही घेता, पण त्याचं सांगितलं असेल ना तुम्हाला किती बरास, खाली माल किती टाकायचा, काय? काहीच नाही सांगितलं, जेवढे गट्टू आले तेवढे लावले आम्ही। जेव्हा काम मोजलं आमचं, हां, जेवढे पैसे जेवढं काम बसवलं तेवढे पैसे घेणार। असं का? बरं, त्याचं इस्टिमेट काय नाही आपल्याकडे, नाही का? बरं, ते तुम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत सुनील भाऊ ते आहे, ते नाही। दादा आहे जमत चला। हे नाल्या उपसायचे कोण? हे बाई नाली पॅक, हे नाली पॅक, पाणी ते चाललं काय तू? आणि ते बाळू कदमच्या पुढे पहा, हां, चला दाखवतो तुला। थांब रे, मला समजते काय करायचं। पाईप आहे, हा पाईप टाकू दे। महसूल विभाग भंडारा जिल्ह्याच्या वतीनं 4 फेब्रुवारीपासून 3 दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा कपल डान्स स्पर्धेमध्ये सहाय्यक महसूल अधिकारी विशाल गुल्हाने आणि महसूल सहाय्यक पल्लवी वांढरे यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला। विशाल गुल्हाने हे अष्टपैलू कलाकार असून ते आपल्या कलेच्या माध्यमातून खलनायक, हिरो, स्त्री पात्राची अशा विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकतात। जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी।
वडखळ जिल्हा परिषद गट शेकापचे उमेदवार संजय जांभळे आणि पंचायत समिती गण उमेदवार ललिता म्हात्रे, काँग्रेस उमेदवार वैभव म्हात्रे यांची भव्य प्रचार सभा वढाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेण्यात आली। यावेळी शेकाप आणि काँग्रेसला घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेत कोणीही सत्ता स्थापन करू शकत नाही। शेकाप हा लढवय्यांचा पक्ष आहे। इथल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी शेकापने अनेक लढे दिलेत। यामुळेच आपल्या शेतकरी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शेकापचे उमेदवार संजय जांभळे यांना बहुमताने विजयी करून अलिबागच्या शिवतीर्थावर पाठवा, असं प्रतिपादन जयंत पाटील यांनी केलंय। आमचा विकासाला विरोध नाही, पण विकास होत असताना येथील गावं भकास होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाई जगताप यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। वैचारिक जी आमची लढाई आहे ती शेकाप आणि काँग्रेस मिळूनच आता फक्त महाराष्ट्रात आणि देशभर लढू शकतात। बाकीचे जे सगळे व्यापारी आणि उद्योगी झालेले आहेत। आम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टीची आमिष आली हो, नाही ना, आम्ही असं केलं नाही। माझ्या 20 वर्ष आयुष्याची मी कामगार क्षेत्राला दिलेली आहे आणि कुठेही डाग लावून घेतलेला नाही। म्हणूनच आज ह्या माझ्या कुठल्याही वक्तव्यामध्ये धार आहे आणि ती सत्याची धार आहे, ती असत्याची नाही। आणि म्हणून मी इथे एक काँग्रेसचा आमदार म्हणून, आमच्या आघाडीचे उमेदवार म्हणून मी माझ्या सगळ्या लोकांना विनंती करेन, यांना मदत करा, यांना मदत करा, कारण भाई जगताप यांच्यासाठी आलेला आहे। कंपनीच्या आवारामध्ये केव्हाही कसलं राजकारण केलं नाही, परंतु मी काँग्रेस पक्षाचा 22 वर्ष झाला मी आमदार आहे। त्यामुळे माझं एक कर्तव्य सुद्धा बनतं की माझ्या लोकांसाठी, माझ्या प्रतिनिधींसाठी मी जर इथे आलो आहे तर त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना मदत करा असं आवाहन करण्यासाठी सुद्धा आलेलो आहे। एक गोष्ट आपल्याला मुद्दाम सांगण्यासाठी इथे उभा आहे। मी आता आलो तिकडून वाशी फाट्यावरनं गावापर्यंत आलो। हे सगळं काय 2014 नंतर घडलं काय सगळं देशामध्ये आणि याच्यामध्ये? म्हणजे 2014 नंतरच भारत स्वातंत्र्य झाला काय? हे पंचायत राज्य यांच्या बापाला कोणाला स्वप्न पडलं होतं काय? नाही ना, यांना असली स्वप्न नाही पडत। यांना काय स्वप्न पडतात माहिती आहे का? त्याच्यावर येणार आहे मी, थोडक्यात तुम्ही उल्लेख केलाय म्हणून थोडासा समाचार घेणार आहे। दावोसला जाऊन सांगायचं पेण हे प्रमुख केंद्र होणार आहे। यांच्यापैकी किती जणांना तुम्ही विचारात घेतलं? बरं, तुमच्यापैकी किती जणांना घेतलं? ज्यांचा संबंध या मातीशी आहे, ज्यांचा संबंध या सगळ्या विभागाशी आहे, इथला जो काय हे होणार आहे, विकास होणार आहे, त्या विकासामध्ये माझी गावं जर भकास होत असतील, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या ह्या सगळ्या वल्गना तिकडे ठेवा। काहींनी सांगितलं असं नाही, विकास हा हवा, कुणाला नको। ह्या गावामध्ये काय काय परिस्थिती होती तरी बरंच आहे। मी मांडली ते शाळा, वाडी तिथे शाळा, ग्रामपंचायत असतील, पंचायत राज्य असेल, हे कुणी निर्माण केलं? हे काय 2014च्या नंतर निर्माण झाले का? नाही ना। हा सगळा देश खऱ्या अर्थाने जर वरती त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये आमचं सरकार होतं, परंतु दिल्लीची जी काय हे आहे सत्ता ती गावापर्यंत पोहोचली पाहिजे या पवित्र भावनेने स्वर्गीय इंदिरा गांधीने ते स्वप्न दाखवलं होतं आणि राजीव गांधीने ते स्वप्न साकारलं ह्या देशामध्ये। तेव्हा जाऊन ही आजी पंचायत राज तुम्ही। पालम तालुक्यातील बनवस जिल्हा परिषद सर्कलच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं, असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलंय। तालुक्यातील चोरवड फाटा येथील जाहीर सभेत ते बोलत होते। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बनवस जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भानुदास उर्फ बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती तांदुळवाडीचे उमेदवार सदाशिव बाजगीर, बनवसचे उमेदवार डॉक्टर उमाकांत लांडगे यांना निवडून द्यावं असं आवाहन केलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। शेतीच्या बांधावर राहणारा आणि त्याचं तुम्ही भाषण ऐकलं असेल, डोळ्याला पाणी येऊन त्यानं हृदयातनं बोलला तो, पहिलंच भाषण होतं त्याचं आणि त्यामुळं स्वच्छ चारित्र्य आहे त्याचं।
त्यांनी आजपर्यंत काही कुणाला फसवाफसवी केली नाही, काय नाही. आणि खासदार साहेबाचे चिरंजीव खासदार होते. खासदार आल्यानं गावाला एखादी वीट तरी लावायची, एखादं काहीतरी डेव्हलपमेंट करायचं कमीत कमी. आणि ते खासदारांचा मुलगा आमच्या विरोधात आहे, आमची लढत आहे. पण आमचा कॅन्डिडेट जास्त, आजची विजयी सभा आहे ना, ही 9 तारखेची विजयी सभाची सुरुवात आहे. मला अपेक्षा आहे की सारे शेतकरी बांधव माझ्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीर उभा राहतील. चक्क आमदार गुट्टेंना तुम्ही पाडण्यासाठी शपथच घेतली, नेमकं काय? नाही, एक लक्षात ठेवा, ऐन परीक्षेच्या काळात ते मला सोडून गेले म्हणून त्यांना सांगितलं. आणि त्यांना वाटलं की बाबा मी आमदार आहे, मी कधीच त्यांच्यावर प्रेशर केलं नव्हतं. परंतु ते नसताना रासपाचा विजय होतो हे दाखवण्यासाठी माझ्या बी इज्जतीचा प्रश्न आहे. म्हणून राष्ट्रीय समाज पक्षानेही मनाव घेतलेला आहे. सेकंड टाईम मी इथं आलेलो आहे. लक्ष्मण हाके सोबत राहणारा पवनकरवर की धनगर समाजातून येतोय, तोही सांगतोय की मी निवडून येतोय आणि लक्ष्मण हाके डोर टू डोर फिरत आहेत. कसं पाहता याकडे? राष्ट्रीय समाज पक्ष हा चौंडीला तयार केलेला आहे आणि जे ते उभा राहिले ते कुठल्या पक्षाचे आहेत मला माहीत नाहीत. त्यामुळं पक्ष म्हणून जनता माझ्यावर प्रेम करेल आणि माझाच उमेदवार विजय होईल. काय मतदाराला आम्हाला तमाम शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला माझा 24 तास उमेदवार दारात असेल. आणि उद्या जर आमचं मिश्र सरकार आलं महाविकास आघाडीचं, तर हा उमेदवार बाळासाहेब देशमुख हा आमचा सभापतीचा कॅन्डिडेट असेल. एवढं मी नम्रपणे सांगतो, कारण त्या पक्षाचा अध्यक्ष मीच आहे. त्यामुळे पक्षाचा निर्णय मी घेणार आहे. आणि जे माजी खासदारांचे चिरंजीव आहेत त्यांच्या पक्षाचे नेते कोण आहेत त्यांचा पत्ता नाही, म्हणजे त्यांच्याबद्दल ते शब्द देऊ शकत नाहीत. परंतु मी सांगू इच्छितो की तुम्ही उद्या विद्यमान खासदार जाधव साहेब असतील मशालाचे, किंवा विद्यमान काँग्रेसचे असतील आणि राष्ट्रीय समाज, आमचे अलायन्स असल्यामुळं आमच्या तिघाचं जर काही जिल्हा परिषद सदस्य आलं, सरकार बनलं, तर माझ्या वाट्याला जेव्हा सीट येईल तेव्हा मी सांगेन की माझ्या बाळासाहेब देशमुखाला सभापती पद पाहिजे. थँक्यू. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. शिवसेनेचा भगवा फडकवा, विकासाला साथ द्या असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या जाहीर सभेत केलं. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. गेल्या काही काळात आम्ही घेतलेले लोकहिताचे निर्णय तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा असणं गरजेचं आहे. गावगाडा सुधारण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती आणि शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमतानं विजयी करा असं शिंदे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी रस्ते, पाणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारनं केलेल्या कामांचा पाढा वाचला. या सभेला स्थानिक नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली होती. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक होतो. सिद्धेश्वराला, खंडोबाला, यमाई देवीला वंदन. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नमस्कार. क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू आणि थोर स्वातंत्र्य सैनिक शिवराम हरी राजगुरू यांचे मी स्मरण करतो. आणि आजच्या या खेड राजगुरू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित आमदार शरद सोनावणे, सचिव राम रेपाळे, विकास रेपाळे, इरफानभाई सय्यद, भगवान पोकरकर, अतुल देशमुख, नितीन. हिमायतनगर शहरातील श्रद्धास्थान असलेल्या इच्छापूर्ती वरदविनायक मंदिरात चतुर्थीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी टोळीनं चोरी केली. चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून 2 ते 3 कुलूप असलेला लोखंडी गल्ला तोडून त्यातील रोख रक्कम आणि इतर साहित्य लंपास केले. एवढंच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं सीसीटीव्हीचा DVR देखील चोरून नेलाय. ही घटना शुक्रवारी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास आली. मंदिरात झालेली तोडफोड आणि चोरी पाहून भाविकांनी तात्काळ मंदिर समितीला माहिती दिली. त्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करत प्राथमिक पाहणी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी.
काल चतुर्थीची रहदारी असल्यामुळं लोकांनी गुपित दान पेटीमध्ये दान दिलेलं होतं आणि ते चोरांनी पेटी फोडली, मंदिराचे दोन्ही शिल्प फोडले आणि जे DGR जे मोबाईल आपल्या कॅमेऱ्याचे ते पूर्ण साहित्य काढून नेलं, कॅमेरे फोडले आणि महादेव मंदिराचे लाख फोडले, अशी बरीचशी नुकसान केलेली आहे. ते अंदाजा गल्ल्यामध्ये गुप्तदान असल्यामुळे अंदाज आपण लावू शकत नाही काय होते काय नाही कोणी आजपर्यंत. तर अशी चोरी 10-15 वेळेस झालेली आहे आणि हे चोरीचे प्रकार चालू आहेत. मोटर काढून दिली मागोमाग, तरी प्रशासनाने मंदिराकडे लक्ष देऊन त्यांच्या संरक्षणाची थोडी हे केली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपकडून महापौर पदासाठी तर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. उपमहापौर पदासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नावावर संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघड झाल्याचे चित्र पाहायला मिळते. निश्चित या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे आमचे मुख्य नेते, त्यांनी या ठिकाणी उपमहापौर पदाची संधी मला दिलेली आणि त्यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे. आणि निश्चित मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्या अपेक्षा या शहरवासियांना खऱ्या अर्थानं महायुतीकडून आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. पालकमंत्री नव्हते, त्यांची नाराजी आहे. पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला होता, त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील. तुमच्याच पक्षाच्या अर्चना शिरसाट उभे हे उमेदवारी अर्ज घेऊन गेले, म्हणजे अर्ज दाखल करण्यासाठी नाही, जेव्हा ते अर्ज घेऊन गेले, हर्षदा शिरसाट नव्हत्या, नंदकुमारजी घोडिले आणि त्र्यंबकजी तुपे अर्ज घेऊन गेले, पण तोपर्यंत उमेदवारी निश्चित झालेली नव्हती. आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र आलेलं आहे, त्यानंतर मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरले. दाखल करतील अशी शक्यता आहे. तर मग शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे. जो आदेश नेते देतील त्या आदेशाचा त्या तक्रार करण्याची गरजच नाहीये. व्हीप आता जारी होणार आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय. आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांनी मिळून महायुतीचा निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेतर्फे उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचा आज फॉर्म भरलेला आहे. आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की केंद्रामध्ये आम्ही महायुतीत काम करतो, राज्यात महायुतीत काम करतो आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आम्ही महायुतीत काम करून या शहराच्या विकासासाठी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच चांगलं काम करून दाखवू आणि जनतेने जो विश्वास आम्हाला दाखवला आहे तो विश्वास आम्ही प्राप्त करू. असं तुम्ही सांगताय, पण मग उपमहापौर पदाच्या उमेदवाराची नावाची घोषणा तुम्ही करताय, शिवसेना नाही, शिवसेना हे त्यांचे प्रदीप जयस्वाल आमदार आहेत, हे सगळे पालकमंत्री जिल्हा परिषदच्या प्रचारामध्ये आहेत. तुम्ही सोबत संपलेला आहे, पालकमंत्री घरी बसलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेवर नाराज असल्याचं स्पष्टपणे सांगतात. मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करतील आणि मला नक्की खात्री आहे की शिंदे साहेबांचं ते ऐकतील आणि हा विषय संपवतील. तुम्ही सोबत त्यांना घेतलं पण ते एकत्र नाही, त्याच्यामुळे आता तुमची फरफट होईल. अशी काही होणार नाही, काही अडचण येणार नाही. शिवसेना आमच्या बरोबर आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही चांगल्या ताकदीने महापौर बसू, उपमहापौर बसू आणि या शहराच्या विकासासाठी काम करू. संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवक दिले जातात. त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाला 3,
काँग्रेसला 1 आणि शिंदे गटाला 2 जागा मिळतील. आम्हाला उद्धवजी यांच्या पक्षाच्या कोट्यातून 1 जागा मिळावी अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्हाला 1 जागा मिळाली तर निश्चितच आनंद होईल. सध्या आमच्याकडे कोणाचाही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. या सगळ्या गोष्टी केवळ बातम्या पेरण्यासाठी आहेत. यामध्ये कोणतीही सत्यता नाही असं यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केलंय. तुमच्याच युतीमध्ये असलेल्या मुळात स्वीकृत नगरसेवक 10 नगरसेवक असतात. ते संख्याबळानुसार दिले जातात आणि संख्याबळ आत्ताचं जे आहे त्याच्यामध्ये BJPला मला वाटतं 4 होतील त्यांच्या संख्याबळानुसार. शिवसेना उबाटा गटाला 3 मिळतील, शिंदे गटाला 2 मिळतील आणि मला वाटतं काँग्रेसला 1 मिळेल. असं म्हणजे असं समीकरण साधारण संख्याबळानुसार. त्यामुळे मनसेच्या संख्याबळानुसार असं कुठलं असं स्वीकृत नगरसेवक मिळणार नाही. परंतु उद्धवजींच्या कोट्यातून आम्हाला एखादी सीट मिळावी अशी पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती माननीय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या बाबतीत उद्धवजींशी बोलतील आणि आम्हाला ती जर मिळाली तर आनंद आहे. दुसरी बाब अशी आहे की या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.